श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 719. आपण गेल्या काही चिंतन प्रवाहामधून अत्री मुनींनी ही प्रभू रामचंद्रांसाठी गायलेली स्तुती गोस्वामीजींच्या शब्दांमधून समजून घेत आहोत. संतांनी भगवंताचं रूप पाहिलं, त्या रूपाची त्यांनी स्तुती गायली आणि त्या स्तुतीच्या आधाराने त्याचं स्वरूप जे त्यांच्या अनुभूतीला आलं, त्या स्वरूपाची अनुभूती त्यांनी शब्दबद्ध केली. एवढे त्यांचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत. अशा या अत्री मुनींच्या स्तुतीमध्ये आपण आत्तापर्यंत 6 श्लोकांचा अर्थ बघितला. आज आपण पुढील काही श्लोकांचा अर्थ जो आपल्या वेळामध्ये बसेल त्याचं चिंतन गुरुकृपेने करणार आहोत. सर्वप्रथम काल राहिलेल्या 2 श्लोकांचं आपण पुन्हा एकदा गायन करूयात आणि तत्पश्चात जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यांच्या चिंतनाच्या पुढं असलेल्या श्लोकांचं आपण गायन करण्याचा प्रयत्न करूयात. अत्री मुनींनी 7व्या श्लोकामध्ये गायलंय, त्वदंग्री मूलये नरा भजन्ति हीन मत्सरा पतन्ति नो भवार्णवे वितर्कवीचि संकुले विविक्त वासिन सदा भजन्ति मुक्तये मुदा निरस्य इंद्रियादिकं प्रयान्ति ते गतिं स्वकं नमामि भक्तवत्सलं कृपालुशील कोमलं भजामि ते पदाम्बुजम् अकामिनां स्वधामदम् अकामिनां स्वधामदम् अकामिनां स्वधामदम्. सियावर रामचंद्र प्रिय हो. कालच्या 6व्या श्लोकात भगवंताचे एक सुंदर नाम नमामि इंदिरापती, लक्ष्मीचा पती असा हा प्रभू रामचंद्र, असा हा भगवान, असं हे विष्णूचं रूप आणि या लक्ष्मी रूपिणी अवस्थेमध्ये या चरित्रामध्ये असलेल्या सीताजी, अशा या लक्ष्मीपतीची आपण वंदना करतोय. लक्ष्मीपतीची 2 रूप आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसतात. एक जे बहुतांश सामान्य जीवांना परिचित असलेलं रूप म्हणजे लौकिक अर्थाने हा भगवंत आमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण करतो. लौकिक आणि पारलौकिक या दोघांनाही परिपूर्णतेने समृद्ध करणारा असा हा भगवान. त्यातील सुखधामाची व्याख्या ही आम्हा सर्वांनाच कमी जास्त प्रमाणामध्ये परिचित आहेच. जसे एखाद्या गरीब आईच्या पोटी जन्माला आलेल्या मुलासाठी देखील ती आई आपल्या घासातला घास काढून त्याला कसं चांगलं देता येईल हा जसा विचार आपल्या मनामध्ये करते, त्याप्रमाणे एखादा प्रारब्धाने अत्यंत दरिद्री आहे, परंतु अशा दरिद्री प्रारब्धामध्ये देखील प्रभू रामचंद्र
त्याच्या या प्रारब्धाच्या भोगांना मागे पुढे करून त्याचं जीवन समाधानाने भरून टाकतात. कदाचित त्याची सर्व इच्छा प्रभू रामचंद्र पूर्ण करणार नाहीत, परंतु त्याला जे काही जीवन मिळालेलं आहे त्या जगण्याला प्रभू रामचंद्र समाधानाचा सुगंध प्राप्त करून देतील. असं हे या सुखधामाचं स्वरूप. आणि त्यामुळं जो भगवंताचं नाम घेतो ना सज्जनो, नकळत त्याच्या, मला वाटतं त्याच्या ग्रहांची स्थिती देखील बदलू लागते. आम्ही सुदाम्या इतके स्वतःला भाग्यवान समजण्याची गरज नाही, परंतु हो, आमचं हे जे काही आयुष्य आहे ना, त्यामध्ये जर आज जी काही संपदा, जी काही सुख आम्ही उपभोगत आहोत, आणि ते जर तुम्हाला वाटत असेल की हे सर्व आपल्या कर्मसंचिताचं फळ आहे, तर त्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा असलेल्या हाताला आपण कधी विसरायला नको. श्री महाराजांनी आपल्या प्रपंचाची जबाबदारी घेतली आणि त्यामध्ये जणू काही आपल्या साधनेचं पुण्य मिळवून आम्हाला आमच्या ह्याच जन्मामध्ये, जरी आमचा पुण्य संचय एवढा नसला तरी एका विलक्षण उंचीवरती जाऊन जीवन सुखामध्ये जगण्याचा अनुभव त्यांनी दिला. लक्ष्मीचं हे रूप आम्ही सर्वच जण जाणतो, परंतु मोक्षश्रिया अलंकृत हे जे समर्थांना, या संतांच्या हृदयामध्ये जाणवलेलं लक्ष्मीचं स्वरूप आहे. बघा, श्री या शब्दामध्येच या भगवंताची ही निजशक्ती, ही लक्ष्मी सामावलेली आहे. आणि ही मोक्षश्री हे देखील या भगवंताचं मिळणारं एक अत्यंत विरळाधन आहे बरं का. मी विरळाधन असं म्हणतो कारण बहुतांश लोकांना भगवंत हा या लौकिक सुखाच्या आधारानेच गुंतवून ठेवतो. त्या लौकिक सुखांच्या पलीकडे जाऊन त्या भगवंताचा शोध घेण्याची वृत्तीच अनेकदा जन्मभर भगवंताच्या जवळ घुटमळत राहूनही आम्हाला होत नाही. आम्हाला तर केवळ त्याच्या सुखांपासून मिळणाऱ्या या माईक आनंदामध्येच त्याचं अस्तित्व जाणवत असतं. परंतु जसे काही धाडसी लोक असतात, एखाद्या सामान्य पर्वत राशीवरती चढणारे तर हजारो लोक असू शकतात, परंतु एखाद्या एव्हरेस्ट कडे बघितल्यानंतर ज्याचा पुरुषार्थ हा फुलून त्याला सर करण्याची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण करतो, असे गिर्यारोहक कोणी वेगळेच आहेत. संकट समयी जेव्हा रणांगणामध्ये मृत्यू समोर दिसतो, त्यावेळेला निधड्या छातीने हातामध्ये असलेल्या अस्त्रांच्या समवेत रणभूमीवरती उतरणारा शूरवीर देखील विरळाच असतो. परमार्थ देखील पुरुषार्थाचंच कार्य आहे. हे भोगाचं शास्त्र नाहीच. संत हे विचार करतात की जर एवढ्याशा अल्पस्वल्प साधनेने देखील हा भगवंत हे लौकिक जीवन एवढं सुखमय करतो, तर या सुखाचा धाम असलेल्या या भगवंताच्या निजस्थानामध्ये जर आपण स्थान मिळवू शकलो, तर आपण सुख भोगण्यासाठी वेगळे उरणार नाही, आपण सुख रूपच होऊन जाऊ. सुखच आपलं रूप धारण करेल अशा या सुखधामासाठी जसं रामकृष्ण परमहंस लहान श्री महाराजांना म्हणाले होते की तू तुझा खून करून टाक, स्वतःच्या मीपणाची तू आहुती देऊन टाक, स्वतःला समर्पित करून टाक. या समर्पणाची गोष्ट आहे. ह्यासाठी ती विजिगुषी वृत्ती लागते. ज्याप्रमाणे रणांगणामध्ये मृदुमुखी गाजवली जाते, त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील स्वतःच्या मीपणाच्या समर्पणासाठी तयार झालेला हा एखादा विरळा साधक असतो. बघा, ब्रह्मानंद महाराजांचं जर चरित्र आपण पाहाल तर अनंत शास्त्र गाडगुळी, अत्यंत सर्व शास्त्र संपन्न असलेले हे ब्राह्मण विद्वान, ठीक आहे, अंगावरती कोड येण्याचं निमित्त व्हावं आणि जीवनामध्ये अंतर्मुखता येऊन हे जीवन काय आहे याचा शोध घेण्याची वृत्ती त्यामध्ये तयार व्हावी.
या शास्त्रांनी अनंत शास्त्रींवरती फार मोठी कृपा केली की त्यांच्यामध्ये या शास्त्रांच्या आधाराने अहंकार निर्माण होऊ दिला नाही. आणि त्यामुळे जीवनाचा खरा शोध घेताना या सर्व शास्त्र संपन्नतेचं ओझ देखील ते सहजपणे उतरवून ठेवू शकले. आणि त्यातून सुरू झाला हा वैराग्य संपन्नतेचा प्रवास अनंत शास्त्रींपासून ब्रह्मानंद महाराज होण्यापर्यंतचा. आज आपल्या या एवढ्या मोठ्या रामदासी संप्रदायामध्ये या मारुतीरायाच्या अर्थात समर्थ म्हणा, श्री महाराज म्हणा, यांच्या अत्यंत निकट जाणारे किती संत होऊन गेले, फार विरळा होऊन गेले, ज्यांना श्री महाराजांनी अगदी आपल्यासारखं करून टाकलं. याचं कारण तेवढं स्वतःचं समर्पण करण्याची वृत्तीच या राम नाम घेणाऱ्या जीवाच्या अंतरंगामध्ये तयार होत नाही. काय अडवतो त्याला असं वाटत नाही का, जसं आपण एखाद्या चित्रपटाचं जर ट्रेलर बघितलं तेव्हा असं वाटतं की अरे ट्रेलर एवढं सुंदर आहे तर चित्रपट किती छान असेल. स्वाभाविकपणे आपल्याला तो पाहण्याची इच्छा निर्माण होते. जर आम्हाला प्रपंचामध्ये भगवंत आज एवढी सुख देत असेल तर त्याच्या स्वधामामध्ये या सुखरूप अवस्थेचा अनुभव घेण्याची आमची तयारी का बरं होत नाही. आणि तेच आम्हाला आज अत्री मुनी या 2 श्लोकांमधून सांगतात की त्वदंग्री मूल ये नरहा भजंती हीन मत्सरहा. प्रभू रामचंद्रांच्या चरण कमलांचं सेवन करण्यासाठी काही अर्हता या श्लोकांमध्ये आपल्याला अत्री मुनी सांगतायत. भगवंताची सेवा करायची, भगवंताचं चिंतन करायचंय, या जीवनामध्ये परमार्थाचं ध्येय प्राप्त करायचंय. प्रभू रामचंद्रांचं नाम गुरूंनी अनुग्रह रूपाने दिलेलं आहे, परंतु या नामामध्ये किती समर्पित व्हायचं हे ज्याचं त्याचं पूर्वसंचित आणि ज्याची त्याची उत्कटता या 2 गोष्टींवरती अवलंबून आहे. भगवंताच्या अत्यंत निकट जाण्यासाठी गोस्वामीजी म्हणतात की जे लोक मत्सर भाव न धरता या चरण कमलांचं सेवन करतात, ते तर्क वितर्क असलेल्या अनेक प्रकारच्या संदेहरूपी तरंगांनी युक्त असलेल्या संसार समुद्रात पडत नाहीत, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडत नाहीत. असे हे एकांतवासी पुरुष मुक्तीसाठी इंद्रियाधिकांचा निग्रह करून विषयांपासून स्वतःला दूर ठेवून प्रसन्नतापूर्वक आपणास भसतात. आणि याचं परिणिती काय होते, ते आपल्याच स्वरूपाला प्राप्त होऊन जातात. सज्जनो, हे 2 श्लोक वाचत असताना मला प्रामुख्याने मनोबोधाचा आणि त्याचप्रमाणे या रामायणामध्ये असलेल्या एका विशेष व्यक्तित्वाचा, ज्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये नितांत प्रेम, नितांत आदर आहे, त्याच्या चरित्राचं गायन करताना मी अनेक वेळाला स्वतःचं प्रतिबिंब त्या रूपामध्ये पाहतो, परंतु न जाणे त्याच्या मार्गाच्या आधाराने चालण्यासाठी शक्ती कमी पडते. असे एक व्यक्तित्व म्हणजे बिभीषण. अशा बिभीषणाचं चरित्र या 2 श्लोकांमध्ये आपल्याला अत्यंत सुंदरपणे पाहता येतं. बघा, भगवंताच्या या स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी समर्थांनी जे मनोबोधामध्ये आपल्याला छोट्या छोट्या श्लोकांमधून अत्यंत गुह्य रसायन भरून दिलेलं आहे, त्यामध्ये काल मी आपणास म्हटलं की आपण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी या 10 श्लोकांची चिंतनाची काल आपण बैठक आधीच्या श्लोकांसाठी बघितली. तसंच आणखीन एक 10चा संच आहे आणि त्या 10 श्लोकांमध्ये समर्थांनी भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी नेमकं तुमच्यामध्ये काय असायला हवं याचं अत्यंत परिपूर्णतेने मार्गदर्शन केलंय. आणि ते 10 श्लोक आहेत. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.
या सर्वोत्तमाचा दास जो स्वतःला साधनेच्या आधाराने या जगामध्ये धन्य करून जातो, अशा या सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं काय असली पाहिजेत? त्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं लक्षण समर्थ सांगतात, मध्ये मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंचीक नाही जयाते उपाधी, सदा सर्वदा नम्र वाचा सुवाचा, जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. मध्ये मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी. मी जेव्हा माझ्या स्वतःचं प्रतिबिंब स्वतःच्याच हृदयामध्ये पाहतो आणि लक्षात येतं की आपण साधन तर करतोय गुरुनी दिलेलं, परंतु या साधनासाठी गुरुनी जी पथ्य सांगितलेली आहेत त्या पथ्यांचं निर्वाहन माझ्याकडून होत नाही. सद्गुरू म्हणतात, कोणाचे दोष पाहू नका, परंतु आपल्या जीवनामधला मत्सर भाव असा आहे की आम्हाला दुसऱ्यांचे दोष पाहिल्याशिवाय आमचं गाडच काही केल्या पुढे जात नाही हो. आमच्या जीवनाची ही एक जणू काही नित्य गरज झालेली आहे की या प्रपंचामध्ये इतरांच्या दोषांचं चिंतन केलं नाही तर दिवसच आमचा पूर्ण झाला नाही असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळं जीवनात मद आणि मत्सर या षड्रिपूंच्या असलेल्या मालिकेमधले हे दोन गुण हे आम्हाला प्रामुख्याने या साधनेमध्ये, पूज्य बाबा म्हणायचे त्याप्रमाणे, जसं एखाद्या सार्वजनिक नळावरती बादली भरण्यासाठी खूप वेळ रांगेत उभं राहावं, बादली कशी बशी भरावी पण त्या बादलीला इतकी छिद्र असावीत की ती तिच्या इस्पित ठिकाणी जाऊस तर त्या छिद्रांमधून ते सगळं झिरपून जावं, त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये झालेली साधना देखील या मद आणि मत्सराच्या आधाराने बऱ्याचदा झिरपून जाते. बघा, मी ज्या बिभीषणाच्या चरित्राची आपल्यासमोर भूमिका ठेवतोय, दोन ठिकाणी जिथं या प्रभू रामचंद्रांनी या दोघांना चिरंजीव पद दिलं, चिरंजीव केले जनी दास दोन्ही, हनुमान आणि बिभीषण. या दोघांची भेट, पहिली भेट होते ती मध्ये लंकेमध्ये राम राम तेही सुमिरन कीन्हा. हनुमंताच्या कानावरती बिभीषणाचं राम राम असं भगवंताच्या नामाचं स्मरण पडतं. आणि या नामाचं स्मरण पडताच हनुमंताच्या मनामध्ये काय विचार येतो? लंका निसिचर निकर निवासा, इहा कहा सज्जन कर बासा. अशा रीतीने मनामध्ये तर्क वितर्क सुरू होतात, परंतु लगेच जेव्हा रामनाम कानावरती येतं तेव्हा हनुमंत मनाशी निश्चय करतो, एही सन हटी करी हहु पहिचानी, साधु ते होईन कार जहानी. मी याच्याशी हट्टपूर्वक जाऊन अट्टाहासाने त्याच्याशी ओळख करून घेतो, कारण अशा रामनाम घेणाऱ्या साधूच्या दर्शनाने कधीच कुणाचं नुकसान झालेलं नाही. बघा, परमार्थामध्ये देखील हे दोन चिरंजीवी झालेले भगवंताचे सर्वोत्तम दास, परंतु त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा आपल्याला दिसत नाही, कोणाच्या विषयी एकमेकांचा मत्सर आपल्याला दिसत नाही. जे जे कोणी थोर संत होऊन गेले त्यांच्या समकालीन असलेल्या त्यांच्या सर्व गुरुबंधूंमध्ये एक विलक्षण प्रेमभाव आपल्याला दिसतो. आनंद सागर आणि ब्रह्मानंद देखील श्री महाराजांचे जणू काही हे दोन डोळे आहेत, त्यांच्यामध्ये देखील असलेलं विलक्षण प्रेम आपण पाहतो. सज्जनो, परमार्थामध्ये माझी साधना श्रेष्ठ का माझ्या बरोबर असलेल्या व्यक्तीची साधना श्रेष्ठ? मी इतके वर्ष हा परमार्थ करतोय, हा तर नुकताच आत्ता आलेला आहे, याला काय कळतंय? अशा पद्धतीने मनामध्ये आपण मत्सर भाव निर्माण करतो.
श्री महाराज म्हणायचे की जेव्हा असा मत्सर भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो त्याच वेळेला विवेकाने आपण त्याला मुळासकट उखडून टाकलं पाहिजे, कारण याचे दोष जे आमच्या हृदयामध्ये आहेत तेच आम्हाला या साधनेच्या पूर्णत्वापासून थांबवतात. इतकंच नाही तर संप्रदायांमध्ये देखील आपल्याला मत्सर दिसतो की आमच्या संप्रदायात आम्हाला जे गुरूंनी सांगितलेलं आहे ते तुमच्या गुरूंपेक्षा खूप चांगलं आहे. तुमचा मार्ग तिथं जाणार नाही, आम्हाला मात्र सहजपणे तिथं जायला मिळणार. सज्जनो, ही स्पर्धा जगातल्या इतर ठिकाणी एक वेळ समजू शकतो, परंतु परमार्थ हा स्पर्धेचा प्रांत नाही, परमार्थ हा स्वीकाराचा प्रांत आहे. इथं तुम्हाला स्वाभाविकपणे स्वीकार करता यायला हवा. हनुमंताने राक्षसी वृत्तीच्या असलेल्या या कुळातील बिभीषणाला रामाचा पत्ता दिला आणि बिभीषण रावणाचा भाऊ असूनही आणि हा हनुमंत रामकार्यासाठी आलेला असूनही त्याने त्याला जानकी मातेचा पत्ता दिला. स्वीकार आहे हा. अशा स्वीकाराच्या आधाराने आपण आपल्या जीवनातल्या मत्सराला, मदाला जर तिलांजली देऊ शकलो. मद देखील हनुमंताच्या चरित्रातून आपल्याला कळतो कसा आपल्या जीवनातून विसर्जित करावा. जेव्हा बिभीषण भगवंताच्या दारामध्ये येतो रामेश्वर जला आणि हनुमंताला जेव्हा कानावरती प्रभू रामचंद्रांची वचनं पडतात की उभय भांती तेहि आनहु हसिकह कृपा निकेत, जय कृपाल कही कपि चले अंगद हनु समेत. जेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात कुठलीही परिस्थिती असू दे, काही हरकत नाही, तुम्ही बिभीषणाला घेऊन या. परंतु या सगळ्या चरित्रामध्ये हनुमंत एकदाही प्रभू रामचंद्रांना किंवा सभेमध्ये कोणाला सांगत नाही की बिभीषणाला मी इथं आणलंय. त्याच्या चरित्रामध्ये आपल्याला कुठं मद दिसत नाही. मदे, मत्सरे, सांडिले, स्वार्थ बुद्धी, इथं कुठल्याही मदाचा अंश नाही. आणि त्यामुळं गोस्वामीजीने त्याचं वर्णन करताना जय कृपाल कही कपि चले अंगद हनु, हनुमानातला मान गेला, फक्त हनु राहिला. ज्याच्या जीवनामध्ये असा मान मी केलं हा मद नसतो तोच हनु राहतो. आणि त्यामुळे गोस्वामीजींनी अत्यंत सुरेख पद्धतीने त्याचं नाव तिथं टाकलेलं आहे. त्यामुळे सज्जनो, भगवंताच्या या उपासनेमध्ये मत्सराचं विसर्जन हे अत्यावश्यक आहे. दुसरी गोष्ट, प्रपंचीक नाही जयाते उपाधी. आता बिभीषणाच्या चरित्रामधून जर आपण समजून घेतलं की जेव्हा रावणाने त्याला लाथ मारली त्यानंतर देखील पुन्हा बिभीषण रावणाच्या चरणांजवळ जातोय आणि केवळ एकच प्रार्थना करतो की तुम पितु सरिस भले ही मोही मारा, राम भजे हित नाथ तुम्हारा. तू मला वडिलांच्या ठिकाणी आहेस, त्यामुळे तू मला लाथ मारली याचं मला दुःख नाही, परंतु तू माझ्या कल्याणाची गोष्ट मी जी तुला सांगत आहे ती तू ऐकत नाही. आणि त्यासाठी राम सत्य संकल्प प्रभू सभा काल बस तोरी, मै रघुबीर सरनब जाम देहु जनी खोरी. त्यामुळे मी तुझी सभा सोडून आता रामाकडे जातोय, रावणा ऐक असं म्हणून बिभीषण लगेच आकाश मार्गाने क्षणामध्ये लंकेचा त्याग करून निघाला. बिभीषणाच्या मागे प्रपंच नव्हता का हो? त्याचा देखील राजवाडा होता ना. भले जरा लंकेपासून थोडा लांब अंतरावरती होता, परंतु त्याच्या मागे देखील प्रपंच होता ना. त्रिजटा त्याची मुलगी आहे. असा हा बिभीषण आपल्या या घरामध्ये देखील परत गेला नाही. आपल्या बायकोला, आपल्या मुलीला सांगायला की मी चाललो बरं लंकेला सोडून, तुम्ही आता इथं राहा. काही नाही. प्रपंचीक नाही जया ते उपाधी, बस निघालो आता मी. सर्वस्वाचा त्याग करण्याची ही वृत्ती. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये
आईला काशी यात्रेला नेताना घरावरती तुळशी पत्र ठेवण्याचा प्रसंग आपण अत्यंत रोमांचित होऊन ऐकतो, परंतु याचा अर्थ एकच आहे सज्जनो, की जीवन हे अशाश्वत आहे. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. हे सर्व काही घडत राहतं, आम्ही मात्र उगीच मती मंदते खेद मानी वियोगे अशा अवस्थेमध्ये घडलेल्या घटनेचं दुःख करत राहतो. श्री महाराजांनी घरावरती तुळशी पत्र ठेवून आम्हाला हा एकच मनोबोधाचा श्लोक अंतरंगामध्ये बिंबवला की बाळांनो, जीवनातल्या दुःखाचं कारण आसक्तीचे पाश आहेत, जे तुम्ही या दृश्य वस्तूंशी बांधून ठेवता. क्षणामध्ये या पाशांपासून मोकळं होता यायला पाहिजे या विभीषणासारखं. म्हणजे प्रपंचामध्ये राहू नये, प्रपंचीक नाही जया ते उपाधी, याचा बोध तुम्हाला होईल. मग असा हा प्रपंचिक भगवंताच्या चरणांजवळ जातो आणि कसं बोलतो, सदा सर्वदा नम्र वाचा सुवाचा. त्याच्या बोलण्यामध्ये देखील एक नम्रता आहे, त्याची वाचा अत्यंत सुंदर आहे. अनेक लोक गोड बोलतात, परंतु त्या शब्दांमध्ये विष भरलेलं असतं. समर्थांनी त्यामुळे नेमकं वाचा आणि सुवाचा या दोन गोष्टी आम्हाला सांगितल्या. मत्सर नसलेल्या मनुष्याची वाचा कशी असते? विभीषण प्रभू रामचंद्रांच्या जवळ जाऊन एकच म्हणतोय, श्रवण सुजस सुनियायऊ प्रभु भंजन भवभीर, त्राही त्राही आरती हरन सरन सुखद रघुबीर. मी तुझं श्रवण ऐकलंय, तुझे गुणधर्मांचं ऐकलंय, की तू शरणागताचा उद्धार करतो, शरणागताचा सांभाळ करतोस. हे प्रभो, मी तुझ्या चरणांशी आलेलो आहे. तुझ्या या चरणांच्या आश्रयाने आता हे माझं जीवन तू सुखमय करशील, या एका आशेने मी तुझ्या जवळ आलेलो आहे. सज्जनो, ही सुवाचा आहे, ही नम्रता आहे, यामध्ये कुठलाही मत्सर नाही, भगवंतावरती कुठलाही प्रभाव टाकण्याची त्यामध्ये इच्छा नाही. त्यामुळे विभीषणाने देखील कुठलाही तर्कवितर्क डोक्यामध्ये ठेवला नाही की लंकेचं काय होणार, आपल्या बायको मुलीचं काय होणार, आपल्या असलेल्या संपत्तीचं काय होणार. सभा काल बस तोरी, एका क्षणामध्ये म्हणून या तर्कवितर्कांच्या पलीकडं असलेल्या या संसार रूपी समुद्राचा त्याग करून विभीषण जणू काही ह्या समुद्राला ओलांडून प्रभू रामचंद्रांच्या जवळ आलेला आहे. एही विधी करत सप्रेम बिचारा, आयहु सपदी सिंधू एही पारा. कुठला सिंधू त्याने पार केला? तर्कवितर्कांचा सिंधू पार केलेला आहे. आणि जो या अशा तर्कवितर्कांचा सिंधू पार करतो, जो प्रपंचिक हे केवळ नावापुरता आहे, जो या सर्व अवस्थांमध्ये राहत असतानाही आपल्या या वाणीमध्ये कुठेही मदमत्सराचा स्पर्श होऊ देत नाही, ज्याची वाचा ही नेहमी नित्य सुवाचा आहे, अशा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. या स्थितीचं आपल्याला गोस्वामीजी या अत्री मुनींच्या स्तुतीमधून भगवंताच्याकडून ज्याला ही मोक्षश्री मिळवायची आहे त्याच्या या अर्हता समजावून सांगतात. बघा, आपला हा लौकिक सुटला पाहिजे, भगवंताकडून सुख मिळवण्याची अपेक्षा सुटली पाहिजे. विभीषणाला देखील काहीच नको होतं. तुझे आता चरण बघितले, बस आता ह्याच्या पलीकडे मला काहीच नको. ठीक आहे, मी निघालो तेव्हा माझ्या मनामध्ये काही वासना होत्या. सुनहु देव सचराचर स्वामी, प्रणत पाल उर अंतरजामी, उरकछु प्रथम बासना रही, प्रभुपद प्रीती सरित सोबही. तुझ्या प्रेमरूपी नदीमध्ये माझ्या या सर्व वासना वाहून गेल्या रामा, मला आता काहीच नकोय. एकांतवास याचा अर्थ सज्जनो केवळ गिरीकंदरामध्ये बसून भगवंताचं साधन करणं एवढ्या पुरता असतो, अर्थ मर्यादित नाही. एकांत म्हणजे
जिथं स्वीकारण्यासाठी वेगळं कोणी राहिलंच नाही, तोच खरा एकांत आहे. की आता या भगवंतापासून मला काही वेगळं पाहिजे, ही भावनाच बिभीषणाची तुटून पडली आणि त्यामुळं त्या एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये देखील तो भगवंताशी एकांतामध्येच होता. आणि जे मनापासून भगवंताचं नाम घेतात, त्या नामासाठी श्री महाराज नैमिषारण्याच्या या निबिड अरण्यामध्ये महिनोन्महिने वर्षानुवर्ष या भगवंताचं नाम घेत त्या भगवंताच्या स्तुतीमध्ये आहेत. गोस्वामीजी म्हणतात की विविक्त वासिन सदा भजंती मुक्त ये मुदा. त्या भजनामध्ये कुठलेही कष्ट नाहीत. श्री महाराज म्हणायचे माझा राम हा कष्टाने प्राप्त होत नाही, प्रसन्नतेने, आनंदाने. मुदिता हा शब्द तिथं वापरलेला आहे. त्या आनंदाने त्या भगवंताचं नाम घेत या अशा निबिड अरण्यामध्ये, या एकांतामध्ये केवळ राम भजन करत जे आपला हा देह झिजवतात, गोस्वामीजी म्हणतात प्रयांती ते गतिम स्वकम. त्यांना भगवंत या मोक्षश्रीची फलश्रुती प्राप्त करून देतो. आणि मग या सर्व संतांचे आमच्यावरती उपकार आहेत की भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर आपल्यासारख्या सामान्यांना देखील या मोक्षश्रीचा मार्ग दाखवण्यासाठी ते पुन्हा आमच्यासारख्या लोकांजवळ येतात. त्यांच्या साधनेच्या आधाराने मिळवलेले हे वैभव मुक्त हस्ताने आमच्यावरती जणू काही निछावर करतात की बाळांनो नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. या नामानेच या भगवंताचं हे परमवैभव मला प्राप्त झालं, ते तुम्हाला देखील प्राप्त होईल. सज्जनो, या लक्ष्मीपती या शब्दाने मला खरोखर जणू काही वेड लावून टाकलेला आहे. या भगवंताच्या असलेल्या या विविध संपन्नतेमधला हा परमोच्च एक सुंदर रत्न म्हणता येईल, एखादा मुक्तामणी म्हणता येईल. आणि तो म्हणजे या मुक्तीचं वैभव दोन्ही हाताने हा भगवंत या संतांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवतो. गरज आहे त्या अमौलिक रत्नाची ओळख करून घेऊन आम्हाला देखील जीवनामध्ये सुखांचा भोग घेण्यापेक्षा सुखरूप होण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होणं. आणि यासाठी बिभीषणासारखा, हनुमंतासारखा आदर्श ठेवून सर्वांशी संवाद रूपाने राहून सर्वांचा स्वीकार करत करत या भगवंताच्या साधनेमध्ये अग्रेसर होत राहणं. अशा या 2 श्लोकांचा अर्थ आपण पाहिला. आता उद्या पुढच्या टप्प्यामध्ये आणखीन जेवढे काही श्लोक आपण चिंतन करू शकू त्याचा उद्याच्या कथा प्रवाहामध्ये विचार करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.